आई पण ना इतकी काळजी करते, मी मोठी झाली आहे तिला पटतच नाही. अगं बाळा, असंच असतं. आपण किती मोठे झालो ना तरी आई वडिलांना आपण लहानच असतो ना. मग असा विचार आला ना मनात की सरळ बेडरूम मध्ये जायचं आणि झोपायचं शांत 7-8 तास. तू कशी आलीस? येताना ट्रेनने आलीस? नाही बसनी. असं ऐन वेळेस नाही ना रिझर्वेशन मिळत ट्रेनचं. हो का? मग 2 दिवस थांबून यायचं. 2 दिवस? अगं राकेश जिजूंचं अफेअर कळल्यापासून ना घरात राहणं मुश्किल झालं होतं मला. धक्का बसला ना. ऍक्च्युली मला पण बसला. आय नो राकेश जिजू तुमचे मित्र आहेत आणि मला पण विश्वास आहे की ते असं काही करणार नाहीत. पण काय करू, हे कळल्यापासून आहे ना सतत मनात वाईट विचार यायला लागले. ताईचा सतत रडका चेहरा डोळ्यासमोर येतोय. मला राहणं मुश्किल झालं होतं. शेवटी ठरवलं इकडे निघून यायचं आणि खात्रीच करून घ्यायची. डोंट वरी. पहिली गोष्ट म्हणजे असं काही नाहीये. म्हणजे राकेश खरंच असे नाहीये. आणि जरी तुला खात्री करायची असेल तरी कशी करून घेणार तू? मला नाही माहिती. तू माझी मदत करशील? मी? हां. हो करीन की. पण काय करायचं? काहीच सुचत नाहीये. मला फक्त एवढीच खात्री करून घ्यायची की ताईचा संसार सुखरूप आहे. हे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हं? आत्ताच आलीस गावावरनं. जा आणि शांतपणे झोप. तोपर्यंत मी जरा इकडची आवरावरी करते. आपण उठल्यावरती व्यवस्थित छान जेवता जेवता बोलू. हा जा जा.